पुण्यापासून घनगड सुमारे 108 किलोमीटर आहे। पुण्यातून एकोले गावात पोहोचण्यासाठी ताम्हिणी घाट मुळशी मार्गे, जीवनतुंगी मार्गे, तुंगतिकोना किंवा लोणावळा मार्गे जाऊ शकता। ताम्हिणी घाट मार्गामध्ये देवकुंड, कुंडलिका व्हॅली, निवे, आडगाव, पाझरे, भांबर्डे, मग एकोले असा मार्ग आहे। किल्ल्याचा परिसरामध्ये असणारे जंगली प्राणी व पक्षी, वाघ, चित्ता, ससा, लांडगा, हरिण, मोर, कोल्हा, माकड, रानडुक्कर, घाट आणि मुळशीजवळ वसलेला 300 वर्षे जुना असा घनगड किल्ला आहे। असे म्हणतात की या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी आणि पुणे ते कोकणातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। 1818 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्याखाली होता। 17 मार्च 1818 कोरीगडच्या पतनानंतर हा किल्ला ब्रिटिश सैन्याला शरण आला। आपल्याला जाताना वाटेवर गारजाई देवीचे मंदिर व दीपमाळा दिसतात। या मंदिरात गारजाई देवीची मूर्ती असून मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे। मंदिराजवळून गडावर जाण्यासाठी वाट आहे। 50 मिनिटे चढून गेल्यावर आपण भग्न झालेल्या पहिल्या दरवाजातून किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करतो।
प्रवेशद्वाराचा समोरच 2 कातळात कोरलेली कोरीव गुहा किंवा लेण्या दिसून येतात। आत्ता सध्या सोय नसली तरी येथे 8 ते 10 जणांना राहता येईल। प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला दिसतो। हा दगड कातळाला रेलून उभा राहिल्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झालेली आहे। या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली छोटी गुहा आहे। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला 25 फुटाचा तुटलेला कडा आहे। या ठिकाणी पूर्वी पायऱ्या होत्या, त्या इंग्रजांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या आहे। येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे। शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे। यातील पाणी गार व चवदार असून 12 महिने उपलब्ध असते। कातळातून कडेकडेने चालत गेल्यावर पुढे 4 टाक्यांचा समूह आहे। त्यातील पहिली 2 खांब टाकी आहे, तिसरी टाकी जोड टाकी आहे, चौथी टाकी छोटी असून येथून पुढे गडावरील कठीण चढाई सुरुवात होते। किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो। तसेच नांदांड घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ्या कोकणातील घाटवाटा दिसतात। सह्याद्रीच्या डोंगररांगांचे अलौकिक सौंदर्याचे नयनरम्य दृश्य आपणास पाहावयास मिळते।